करा. श्रीराम. प्रिय सखी सौ शुभांगी, आदरपूर्वक नमस्कार. पायसदान ह्या ग्रंथ तू मला प्रेमाने आपलेपणाने दिलास, त्याचा मला अतिशय आनंद झाला. ग्रंथ पाहताच त्यावरील पायसदान हे शब्द, त्यावरील तुलसीपत्र आणि सोन्याची कटोरी, रंग हे सर्व मनाला आनंद देणारे ठरले आणि तिथेच मन मोहून गेलं. क्षणभर भान हरपून गेलं. भानावर आल्यावर आतील बाजूला असलेल्या लेखांचा खजिनाच वाचायला मिळाला. तो वाचल्यावर तुझ्या सख्या किती दैवगुणांनी अलंकारित आहेत याचा प्रत्यय आला. खरंच तू खूप भाग्यवान आहेस. विद्वत्तापूर्ण लेख, गीत रामायणावरील लिहिलेल्या लेखिका तुझ्या सख्या आहेत. मलाही सर्वांबद्दल गर्व आणि आनंद अभिमान वाटला. गीत रामायण लिहिणारे ग. दी. माडगूळकर, रागदारीत गाणारे सुधीर फडके ही दैवी कृपा असणारी अशीच आहे. सर्वांचे लेख वाचताना खरंच रत्न हिरे माणिक मोतीच आपण वेचत आहोत असे वाटले. मनाला मोहक असा आनंद मिळाला. इतका सुंदर ग्रंथ मला वाचायला मिळाला हे माझं भाग्यच आहे असंच मी समजते. आपल्या भारतीय संस्कृतीत राम, अयोध्या, रघुकुल ही सर्व दैवते आहेत, आदर्श आहेत. जेव्हा राम मंदिर पूर्ण झालं, प्रतिष्ठापना झाली, तेव्हा ते सर्व दूरदर्शनवर दाखवलं होतं. तेव्हाही मी ते संपूर्ण पाहिलं होतं. तो सोहळा पाहताना मन आनंदाने मोहरून गेलं होतं. डोळ्यात आनंदाचे अश्रू येत होते. इतकं सुंदर सुगंधी वातावरण तयार झालं होतं. अजूनही आहे. पृथ्वी तलावरील सर्वांवर त्यांचे आशीर्वाद आहेतच. ग्रंथाबद्दल लिहिण्यासाठी खूप काही आहे. शब्द तोकळे पडतील एवढे भांडार आहे. मी 4च शब्द मांडत आहेत. ते प्रभू रामचंद्र स्वीकारतील आणि मला शुभाशीर्वाद देतील हीच प्रार्थना. प्रभू रामचंद्र कृपांकित मावशी सुषमा के. मुजुमदार आणि सौ शुभांगी यांनी रामायणाच्या लेखावरती लिहिलेला लेख सावळा ग रामचंद्र वाचून अतिशय आनंद वाटला. रामाची सावळी मूर्ती डोळ्यासमोर आली आणि मन आनंदाने भरून गेले. श्रीरामचंद्र आलं का बघा. जय श्री